नमस्कार मंडळी, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिला प्रकार बनवण्यासाठी ह्या साइजचे असे मोठे वांगे घेतलेले आहे। 3 वांगे आहे, वजनी 1 किलो हे वांगे आहे, 1 टमाटर, 2 कांदे आणि 1 लसूणचा कांदा। चला आता किचनकडे वळूया सगळ्यांना आवडणारी आणि पारंपरिक अशी रेसिपी बनवण्यासाठी। सर्वात आधी हे जे वांगे आहेत ना, वांग्याचे आपल्याला देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, आता वांग्यांची ही जी देठ आहे ना, अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। या पद्धतीने वांगे भाजण्याच्या आधी तेलही तुम्ही याला लावू शकतात वांग्यांना, किंवा तेल न लावता जरी वांगी आपण भाजली ना तरी सुद्धा ती छान अशी सोलली जातात। मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे। आता वांगी ही भाजायची आहे, म्हणून वांगी भाजण्यासाठी मी हे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करते। तुम्ही जर का गावाकडच्या भागामध्ये राहत असाल तर चुलीवरती वांगी भाजलेल्याचे हे जे भरीत आहे ना, थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आपण बनवत आहोत, चवीला खूपच छान लागते। पण जर का चूल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचाही वापर करू शकता। थोडंसं बिल हे लाईट बिल जास्त येतं, पण तेवढीच आपली गॅसची सुद्धा बचत होते। तुमच्याकडे जर का सोलर असेल तर हे चांगल्याच प्रकारे परवडतं। फक्त पापड भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी, भाकरी शेकण्यासाठी किंवा अशा प्रकारची वांगी वगैरे भाजण्यासाठीच फक्त मी या शेगडीचा वापर करते, कारण लाईट बिल नक्कीच थोडंसं आपलं हे वाढत असते। आता चूल नाहीये, गॅसवर न भाजता अशा प्रकारच्या मी शेगडीवरती ही वांगी भाजून घेते, म्हणजे चवीला ही जी रेसिपी आपण करत आहोत ना वांग्याचं भरीत, चवीला मस्त असं लागते, जसं काड्यांवरती किंवा चुलीवरती भाजलेल्या भरतासारखंच। आता ही वांगी भाजून झालेली आहे। 2 वांगी मी आधी भाजून घेतलेली आहे, तिसरं वांग सुद्धा भाजत आहे। त्यासोबतच घेतलेला टमाटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे या शेगडीवरती चुलीसारखं भाजलं तर जाते, शिवाय शॉर्टही लागत नाही आणि लाईट बिलही पाहिजे तसं अति प्रमाणामध्ये येत नाही। महिन्याला साधारण आपण जर का अधूनमधून याचा वापर केला पापड वगैरे भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी किंवा अशा पद्धतीची वांगी भाजण्यासाठी, तर नक्कीच आपलं 200 ते 300 रुपये लाईट बिल हे वाढतं, पण चवही छान येते आणि तेवढीच गॅसची सुद्धा बचत होते। तर मैत्रिणींनो, तसं पाहिलं तर गॅसची सुद्धा रेट काही कमी नाही, गॅसचे सुद्धा रेट खूप वाढलेले आहे। वांगी ही भाजून झालेली आहे। वांगी सोलताना वांगी गार होऊ देऊ नका, म्हणजे ते सोलायला वेळ लागतो। अशी थोडीशी गरम असताना जर का आपण ही वांगी सोलून घेतली तर पटापट काही सेकंदमध्येच आपलं हे वांग सोलून होते आणि वांग्याला जो भाजलेला वांग्याचा भाग आहे ना, तो चिटकून सुद्धा येत नाही, फक्त सालच ही निघत आहे। तेल वगैरे मी काही लावलेलं नाही, तरी सुद्धा अगदी भरभर हे वांग मस्त असं सोललं जात आहे। वांग सोलून झाल्यानंतर अशा प्रकारचा देठ जो असतो ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे वांग हे आतमध्ये किडलेलं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। ह्या प्रकारे वांगे तर आपण आधी बघूनच घेतो, कारण कोप असलेली वांगी आपल्याला घ्यायची नाही। वरतून बघून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला वांगी भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे चेक करणे गरजेचं आहे, कारण आतमध्ये सुद्धा कीड असू शकते। कीड जर का असलं तर या ठिकाणी आपण जेव्हा असं ओपन करतो ना हे वांग, तेव्हा लगेचच दिसतं। एकही वांग हे किडलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। 3 वांग मी तुमच्या समोर हे ओपन करून दाखवलेली आतमधून। त्यासोबतच टमाटर सुद्धा आपण अशा प्रकारे हा भाजून घेतलेला आहे। थोडीशी जी काळपट साल आहे ना टमाटरची, ती काढून घ्यायची आहे, म्हणजे ह्याची भरीत आहे ना असं काळपट दिसणार नाहीत। असा मऊ झालेला आहे आतमधून। तर वांग्यांसोबत असा टोमॅटो भाजून नक्कीच घाला, चवीला छान असं लागते। आता ह्या वांग्यांमध्ये हा टमाटर सुद्धा टाकलेला आहे, थोडासा सोलून घेतलं, वरचं जे जडलेलं होतं ते काढून घेतलं, त्यानंतर ठेचून घ्यायचं आहे। ठेचणी घ्या, मॅचर घ्या किंवा एखादी प्याला किंवा तांब्याही तुम्ही घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते साहित्य। वांगे ठेचण्यासाठी विशेष म्हणजे बडगीचा वापर केला जातो, पण जर का नसेल तर अशा प्रकारचे आपण ताटामध्ये किंवा घरातील कोणत्याही भांड्यामध्ये हे भरीत ठेचून घेऊ शकतात। ताटामध्येच हे भरीत मी ठेचून घेत आहे, म्हणजे जास्त भांडी भरणार नाही। आता वांगी ही मस्त अशी ठेचून झालेली आहे। ह्या प्रकारे पुढच्या कृतीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल इतपत टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे तेलामध्ये टाकू आणि शेंगदाणे असे खमंग मस्त तळून घेऊ। शेंगदाण्याला असा लालसर रंग हा आलेला आहे। त्यानंतर प्लेटमध्ये हे जे तळलेले शेंगदाणे आहे ते काढून ठेवायचे आहे, या प्रकारे।
तळून घेतलेले शेंगदाणे बाजूला ठेवायचे आहे आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मोहरी दोघं सुद्धा मस्त तडतडू द्यायची आहे. अशी तडतडली का त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. याचा असा ठेचा करून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये फिरून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता. आता हा जो मिरचीचा ठेचा आहे ना, अर्धवट फ्राय होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर जे आपण 2 कांदे घेतलेले होते ते बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात कांद्याला थोडासा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतर एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. साधारण अर्ध्या ते 1 मिनिटापर्यंत ही जी कांद्याची पात आहे ना बारीक चिरलेली, ही सुद्धा परतून घेतली. अशी मऊ झालेली आहे. त्यानंतर जे आपण वांग ठेचून घेतलेलं आहे ते वांग्याचं भरीत या कढईमध्ये घालायचं आहे. या प्रकारे असं मस्त व्यवस्थित भाजलं गेलं ना वांग तर अगदी स्मूथ असं हे ठेचलं जातं आणि एकसारखं असं होतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्या चवीप्रमाणे यामध्ये गरम मसाला घालायचा आहे किंवा स्किप सुद्धा करू शकतात, पण गरम मसाल्याने चव छान लागते. आणि पूर्ण हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांसोबत. गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतलं का त्यामध्ये कोथिंबीर घालू. स्वच्छ धुवून घेतला कोथिंबीर आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती मस्त आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात भरताला रंग किती मस्त आलेला आहे आणि मस्त चविष्ट असं हे भरीत दिसत आहे. आता हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे. असे शेंगदाणे वरतून टाकले ना मस्त कुरकुरीत असे लागतात ते. मिक्स करून घेतलं. आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे. हे भरीत भाकरी, चपाती, पुरी सोबत अगदी चविष्ट लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. मग आता आपण अशा झटपट रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया. गॅसवरती तवा ठेवला आणि एक लहान वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे खोबरं हे भाजून झालेलं आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना त्यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे कांदा मस्त असा व्यवस्थित हा भाजला जातो. अर्धवटपेक्षा जास्त कांदा हा भाजून झाला का त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकतात तुम्ही. लसूण कमी वापरत असाल तर कमी घाला. या ठिकाणी 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घातल्या. थोडंसं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा धणे घालायचे आहे. अख्खे धणे वापरत आहे मी. तुमच्याकडे जर का धणे नसेल तर नंतर धना पावडर सुद्धा वापरू शकता, जेव्हा आपण मिरची पावडर घालू त्यावेळेस. धणे मी भाजून घेतलेले आहे. सगळं साहित्य आता हे भाजून झालेलं आहे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं आहे. आता हे गार होत आहेत तोपर्यंत तव्यावरती हे तुरीचे दाणे घेतलेले आहे. तर रात्री जर का आपण तुरीचे दाणे असे सोलून ठेवले किंवा सोललेले दाणे 3-4 तासानंतर अशा पद्धतीने थोडेसे लालसर होत असतात. तुरीचे दाणे घ्यायचे आहे. तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यानंतर निवडून घ्यायचे आहे. त्यामध्ये किडलेले असतात आणि स्वच्छ धुतलेले दाणे साधारण 1 मोठी वाटी दाणे भाजून घ्यायचे आहे. तुरीचे दाणे भाजत असताना त्यावरती साधारण अर्धी पडी आपल्याला तेल टाकायचं आहे, 1 चमच इतपत, आणि भाजून घ्यायचे आहे. तुरीचे दाणे हे भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी फ्लेमवरती मस्त असे खमंग हे दाणे भाजले जातात. आता दाणे हे भाजले जात आहेत तोपर्यंत मिक्सरचं भांडं घेतलं आणि हा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो घालायचा आहे. मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकते. मसाला पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा हा भाजलेला मसाला टाकला. त्यामध्ये साधारण 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे. त्यासोबतच थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. स्वच्छ धुवून घेतली आणि देठासकटच टाका, म्हणजे भाजीला चव छान येते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण झालेलं आहे. या प्रकारे आता यामध्ये चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे. तर 2 चमच मिरची पावडर घालते.
मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे म्हणून मी 2 चम्मच घालते. तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कोणत्या पद्धतीची आहे, तिखट किंवा मीडियम, त्या पद्धतीने तुम्ही घाला तुमच्या चवीनुसार. चवीनुसार गरम मसाला घालते म्हणजेच पाव चमचा आणि चिमूटभर हळद. एवढे मसाले टाकल्यानंतर पुन्हा मिक्सरला हे आपण वाटून घेऊ. अशा पद्धतीचा हा मसाला झालेला आहे हे वाटण. तोपर्यंत हे दाणे सुद्धा अगदी गॅसची फ्लेम कमी होती आणि कमी गॅसवरती भाजले जात होते. अधूनमधून हे दाणे अशा प्रकारे परतून घेत होती. दाण्याचा रंगही बदललेला आहे आणि मस्त असे हे दाणे भाजले जात आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी गॅस अगदी कमी ठेवून हे दाणे अशा प्रकारे भाजून घेतले. मस्त असे भाजले गेलेले आहे. त्यानंतर हे दाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. काढून पूर्णपणे हे गार होऊ द्यायचे आहे. दाणे गार होत आहेत तोपर्यंत गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल घालायचं आहे. एक मोठ्या साईजचा चमचा इतपत तेल टाकलं. गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं का हा जो मसाला आहे ना, हे वाटण या तेलामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला काही प्रमाणामध्ये हा मसाला चिटकतो म्हणून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तो सगळा मसाला सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातील या कढईमध्ये टाकायचा आहे. त्याआधी मिनिटभरासाठी असा हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि चिटकलेला मसाला संपूर्ण हा टाकलेला आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना, मस्त व्यवस्थित असे भाजले जातात आणि भाजीला रंगही छान येतो. त्यासोबतच भाजीला तरी सुद्धा सुटते. जर का गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मसाला हा व्यवस्थित भाजला जात नाही, तरीही सुटत नाही आणि भाजीला रंगही येत नाही. झाकण ठेवलेलं आहे. 1 ते 2 मिनिटांसाठी मसाला आपण भाजू देऊ. तोपर्यंत हे दाणे जे आहे ते सुद्धा गार झालेले आहे आणि हे थंड झालेले दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. आता हे दाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे म्हणून बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. पाणी न घालता असेच हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. प्लस मोडवरती या प्रकारे बारीक करायचे आहे. जास्त खूप असे जाड सुद्धा नाही आणि खूप असे बारीक सुद्धा नाही. अशा पद्धतीने थोडंसं जाडसर हे टेक्स्चर राहू द्यायचं आहे. मसाला पाहू, मसाला भाजत होता. असं तेल हे सुटायला लागलेलं आहे थोडंसं. पण यामध्ये जर का आपण आणखी थोडंसं पाणी टाकलं ना, मसाल्याला मस्त तरीही येईल आणि मस्त असा रंग येईल. म्हणून त्याआधी हा जो मसाला आहे तो आपण परतून घेतलेला आहे आणि आणखी यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकू. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि गॅस कमीच राहू द्यायचा आहे. मिक्स करून घेतलेला आहे. पुन्हा या मसाल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा असं झाकण ठेवून हा जो मसाला आहे मस्त आपल्याला, आता तुम्ही पाहू शकता मी साधारण 1.5 ते 2 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते. छान असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त असं सुटलेलं आहे मसाल्याला. रंग किती मस्त आलेला आहे. तर अशा पद्धतीने जर का आपण गॅस कमी ठेवला तर मस्त भाजीला रंग येतो, तरीही येते आणि भाजी चवीलाही छान लागते. कारण जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा भाजला जातो. असा मसाला हा छान भाजून झाल्यानंतर जे आपण दाण्यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. साधारण पोहे खाण्याचा 1 चमच आपल्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय. गॅस आता सुद्धा मी कमी करून घेतलेला आहे. पूर्ण मिक्स झालेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकू. साधारण अर्धा कप पाणी टाकून मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हे जे दाणे आहे या मसाल्यासोबत आपल्याला शिजू द्यायचे आहे. आता अर्धा मिनिट झालेला आहे. थोडीशी वाफ आलेली आहे. त्यानंतर परतून घेते आणि आता आपल्याला जितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार भाजीमध्ये पाणी घालायचं आहे. पाणी भाजीमध्ये घालताना उकळत्या पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी ही पटकन होते आणि चवीला सुद्धा छान लागते. ज्यानुसार तुम्हाला भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे. भाजी थोडी घट्टसर वाटत आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्ट होते म्हणून थोडंसं यामध्ये आणखी पाणी घालते. आवश्यकतेप्रमाणे भाजीमध्ये पाणी टाकलं. त्यानंतर भाजीला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे.
कमी गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही भाजी उकडू द्यायची आहे, म्हणजे भाजीला तरी छान येते. आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे. कमी गॅसवरती भाजी ही शिजत आहे. तरी छान वरती येत आहे. ज्यानुसार आपण भाजीमध्ये तेल घालतो ना, त्यानुसारच भाजीला तरीही येते. तर मी जास्त तेल वगैरे काही घातलं नव्हतं, तर म्हणून त्यानुसार ही तरी आलेली आहे. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाजी मिक्स करून आता खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे भाजी. भाकरी, चपाती किंवा ही भाजी खायला अतिशय चविष्ट अशी लागते. आता आपण भाजीचा तिसरा प्रकार पाहूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले. साधारण 20 ते 22 काजू आहेत. हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत. काजूला जास्त ही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही, तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत. आता काजू हे भाजून झालेले आहे. थोडासा बदामी रंग आलेला आहे, जास्त डार्कही आणायचा नाही. या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. अशा प्रकारे हे भाजून झालेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइडमध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइडमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन, त्या पद्धतीने भाजायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे. कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे. कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही. कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचा नाही. कांद्याचा रंग बदललेला आहे. त्यामध्ये लसूण घालायचं आहे. तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचं नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल. 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता कांदा असा मऊ झालेला आहे. आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते. काजू अशी भिजलेले आहे. लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो. पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2 मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे. आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे. कुठेही साहित्य हे जळालेलं नाही. असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे. टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे. मिक्स करून घेते. आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते. असं हे वाटण झालेलं आहे. आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आहे. आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे, म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही. तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. रंगही मस्त असा आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा. साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे. त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. तर मी जी मिरची पावडर वापरते ना, ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे, त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे. तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे. तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे.
गॅस अगदी कमी आहे. कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही. सगळं मिक्स करून घेऊ. असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना, त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचं आहे. कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे. साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला झाकणे उघडून दाखवलेलं आहे. मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. परतून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे. आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा परतून घ्यायचंय. अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे. घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी, किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो. मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय. काजू छान असा शिजला जातो. पुन्हा मी दाखवते तुम्हाला. छान अशी तरी तर सुटलेली आहे, शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत. पाणी टाकायचं आहे. तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते. आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे. आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका. गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते, म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते. जास्त पातळही हा काजू मसाला करू नका. असं थोडासा थिक ठेवायचा आहे, असा घट्टसर अशा प्रकारचा. पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी. कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली. ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकतात मंडळी, जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना, तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे. रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेलप्रमाणेच दिसत आहे. आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते. अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे, अगदी हॉटेलप्रमाणे. चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा. याने काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला. आता आपण भाजीचा चौथा प्रकार पाहूया. तर 10 मिनिटात तयार होणाऱ्या अशा या भाजीसाठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते. 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे. आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी, त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे. मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. 1 मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण, हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत. म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला
बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना, मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना, मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं, म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही, तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे, पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ, एक मोठी वाटी मठ आहे, ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का, आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते. म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात, तुम्ही एकही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी 1 शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, साधारण अर्धा कप इतपतच, म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही. आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते. शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना, म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा. मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे. मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. शिटी वगैरे काही काढायची गरज नाही. फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वाफ पूर्णपणे निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे. सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे. शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती, म्हणून शिटी काढायची नाही, फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे. मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे. आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. असा मस्त शिजलेला आहे, जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते. अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. आता भाजी सोबत चपाती किंवा फुलके तर हवेच ना. मी मस्त चुलीवरच्या चवीसारखेच चूल न पेटवता फुलके तुम्हाला दाखवत आहे. कणिक मळून घेतलेली आहे. 10 मिनिटं कणिक तशीच मुरू द्यायची आहे. त्यानंतर असा उंडा घ्यायचा आहे आणि पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. फुलका खूप असा आपल्याला पातळसरही लाटायचा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, तर एकसारखा असा मीडियम, ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो ना थोडीशी जाड, तव्यावरती फुलका टाकला लाटून घ्यायचा आहे. फुलक्याची बाजू शेकू द्यायची आहे आणि मगच आता गरम तव्यावरती आपल्याला हा फुलका शेकून घ्यायचा आहे. तवा गरम आपल्याला पलटवायचा नाही, तर खालची जी बाजू आहे ना ती मस्त अशी शेकून घ्यायची आहे. आता मला नेहमीची सवय आहे म्हणून मी हातानेच हे शेकून घेत आहे फुलके. तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, हाताला चटके लागत असतील
तर हातामध्ये कॉटनचा एखादी कापड घ्या आणि मग त्या कापडाने फुलका असा फिरवून घ्या. आता खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आपण हे जे फुलके आहे डायरेक्टली बर्नरवरती शेकत असतो, पण मला काही दिवसांपूर्वी काही कमेंट होत्या का ताई डायरेक्टली गॅसवरती शेकणं हे हानिकारक आहे, म्हणूनच तुमच्या कमेंटला अनुसरून मी अशा पद्धतीची ही इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे. तर ह्या शेगडीवरती फुलके मस्त असे शेकले जातात, त्यासोबतच पापड सुद्धा मस्त असा शेकला जातो. आणि अगदी विस्तवावरती जशी चुलीवरती फुलके बनवतो ना आपण विस्तवावरती भाजलेले, तशा चवीचे हे फुलके लागत असतात. आपण यावरती भाकरीही शेकून घेऊ शकता. फुलका मस्त टम्म फुगला आणि मस्त पांढरा शुभ्रही दिसत आहे. फुलके ठेवताना एखादी लाकडी टोपलीमध्ये ठेवा, टोपली नसेल तर अशा पद्धतीचं स्टँड घ्या आणि मग त्या स्टँडवरती फुलके ठेवा, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. दुसरा फुलका सुद्धा मी लाटून घेतलेला आहे आणि हा सुद्धा फुलका आपल्याला शेकून घ्यायचा आहे. फुलका हा चपातीप्रमाणे मोठा नसतो, तर थोडासा पुरीसारखा किंवा पुरीपेक्षा थोडासा मोठा असतो आणि पुरीप्रमाणेच थोडासा जाड असतो. तर इलेक्ट्रिक शेगडी आहे, महिन्याला थोडंसं हे लाईट बिल वाढत असतं, पण आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि चवीला सुद्धा यावरती शेकलेले फुलके म्हणा, भाकरी म्हणा किंवा पापड म्हणा छान लागतो. म्हणून मी फुलके बनवण्यासाठी किंवा पापड भाकरी भाजण्यासाठी या शेगडीचा वापर करते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुसरा सुद्धा फुलका आपला मस्त छान असा फुलणार आहे. फुलक्याची खालची बाजू व्यवस्थित अशी कडक शेकू द्यायची आहे आणि मगच फुलका हा पलटवायचा आहे. भाकरी असो किंवा फुलके असो, खालची बाजू व्यवस्थित छान शेकली गेली मगच ते मस्त असे पुरीसारखे फुगत असतात. फुलका हा शेकून झालेला आहे, तर अशाच पद्धतीने आपण सगळे फुलके हे बनवू शकतो. आता या शेगडीवरती पापडही आपण भाजून घेऊ. पापडही मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे भाजला जातो. तर हा उडदाचा पापड आहे. कुठेही न जळता असा एकसारखा मस्त हा पापड भाजला जातो. आज तुम्हाला न तळता तळलेल्या पापडासारखा जर का पापड हा भाजायचा असेल, तो कसा भाजायचा तोही मी तुम्हाला दाखवते. तर असा पापड घ्यायचा आणि पापडवरती अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. फक्त 1 ते 2 थेंब तेल घेतल्यानंतर पूर्ण पापडावरती हे पसरून घेतलेलं आहे या प्रकारे. त्यानंतर आता हा पापड आपण भाजून घेऊ. तुम्हाला जर का हॉटेलचा पापड आवडत असेल, घरचा पापड आवडत नसेल, तर अशा प्रकारे पापड हा भाजून घ्या. अगदी न खाणारे हे पापड अगदीच आवडीने खातील. अशा ह्या पापड भाजण्याच्या मी तुम्हाला 2 पद्धती दाखवलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही पद्धतीने पापड भाजून घेऊ शकता. आता ताट लावायचं आहे. बऱ्याच वेळा नवशिकाऊ असले तर ताट कसं लावायचं हे जमत नाही, ते मी तुम्हाला सांगते. प्लेटमध्ये भाजी टाकली, मस्त असा पापड हा भाजला गेलेला आहे. तर तोंडी लावायला सलाड वगैरे काही असतं, काकडी वगैरे, कांदा, तर कांदा ठेवायचा आहे आणि पापड ठेवायचा आहे. त्यानंतर चपाती ठेवायची आहे, चपाती किंवा फुलके. तर आता तुम्ही पाहू शकतात मी हे डाव्या साईडला चपाती ठेवलेली आहे. तुम्ही जर का असं ताट वाढत असाल तर हे ताट ठेवणं चुकीचं आहे. तर असं न ठेवता चपाती आपल्या उजव्या साईडला ठेवायची आहे, म्हणजे ज्यांना आपण ताट वाढत आहे त्यांच्या उजव्या साईडला चपाती यायला पाहिजे, मध्यभागी भाजी, डाव्या साईडला लोणचं, पापड आणि कांदा वगैरे जेही असेल ते आलं पाहिजे. अशा पद्धतीने ही ताट वाढण्याची छोटीशी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. मस्त अशी ही मटकी आणि शिमला मिरचीची भाजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा.